असोनी संसारी जीवे गोकरी असोनी संसारी जीवे गोकरी वेद शास्त्रो बागे बाह्य सदा हरि मुके मना पुण्याची गणना कोण करी। हे ज्ञानदेव मने व्यासाची खुना द्वारकेचा गाना पांडवा घरे हरि मुके मना पुण्याची गणना कोण करे। गजाननं भूत गणादि सेवितं कपित जम्बूफलचारु भक्षणं उमा सतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हरि दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास पंढरीच्या देवाराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया दंडवत तुझे पाया। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सका पूर्ण माझा मती मंद ते ज्ञानदाता दिनाचे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद गोपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजव मार्ग तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता मोहिष्टम वातात्मजमोनगायुक्त मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरासपीठ निलये सरस्वती नमोस्तुते। रायगडी मंदिरे बसे माझा गाया रायगडी मंदिरे बसे माझा गाया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडले ज्याचे ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती विठ्ठल 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 देवाची द्वारी उभाक्षण बघितेनी मुक्तीच्या साधी येल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग श्री संत कैवल्य सम्राट माऊली ज्ञानोबा यांचा हरिपाठ ग्रंथातील प्रथम क्रमांकाचा भंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे। आजच्या भंगामधून ज्ञानोबा नगद्यामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक मानवानं भक्ती केली पाहिजे, पण भक्ती कशी करायची ज्ञानोबा आजच्या भंगामधून सांगतात। या नगद्यामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक मानवानं एकदा तरी देवाच्या द्वारात तीक्षण उभा राहिलं पाहिजे। देवाची द्वारी उभा क्षण भरी तुम्ही म्हणताल मुकुंद महाराज आम्ही देवाच्या द्वारात तीक्षण उभा राहायला तयार आहेत, आमचा फायदा काय? तेने मुक्तीचारी साधी येल्या ज्ञानोबा म्हणतात जो कोणी देवाच्या द्वारामध्ये एक क्षण उभा राहील त्याला चार मुक्त्याची प्राप्ती सांगितली। तुम्ही म्हणताल महाराज एका क्षणामध्ये आम्हाला जर चार मुक्त्याची प्राप्ती होत असेल आम्ही देवाच्या द्वारात उभा राहायला तयार आहेत। उभा राहिल्याच्या नंतर नेमकं कोण्या देवाचं भजन करायचं अभंगाचं दुसरं चरण हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। फक्त मुखाना हरी नावाचं भजन करायचं त्याचं एवढं पुण्य बाबा कुठं नाही। तुम्ही म्हणताल मुकुंद महाराज पहिल्या चरणामध्ये काम सांगितलं ते आम्हाला पटलं, किती क्षणाचं होतं बोला एका क्षणाचं, पण दुसऱ्या चरणामध्ये सतत हरी नावाचं भजन करा। आमच्या मागं लेकरं बाळ आहेत, आमच्या मागं ढोर आहेत, आमच्या मागं मोठा संसाराचा व्याप आहे। ज्ञानोबा काय म्हणतात त्याच्यामध्ये राहून सुद्धा परमार्थ करता येतो। आसोनी संसारी जीवे गोकरी वेदशास्त्र बागे बाह्य सदा हरिमुखे
हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अशा पद्धतीनं परमार्थ भक्ती केली पांडवांनी. परिणाम झाला काय? जगाचा मालक पांडवा घरी गेला. हे ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा गाणा पांडवा घरी. हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा पद्धतीने अभंगाचा सगळं अर्थ झाला. अभंगाच्या भूमीकडे वळण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा. सालाबाद प्रमाणे चालत असलेला भव्य आणि दिव्य अखंड सप्ताह. सप्ताहातील आजचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा माझ्या बालकाकडे लिहि असून खरं बघितलं तर ज्यांच्या आशीर्वादानं माझा सप्ताह चालू आहे आपला प्रेम मूर्ती गुरुवर्य शिवाजी बाबा यांच्या आशीर्वादाने. आणि तदनंतर महाराज ऐका संभाजी महाराज श्री मादळ जगद्गुरु तुकोबा संस्थान मादळमोई बाबांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह सुरू आहे. आणि 6व्या दिवसाची सेवा बाबाच्या आज्ञेनं माझ्याकडे आली. ज्यांनी संपर्क केला आमचे विठ्ठल महाराज गलदर यांनी फोन केला म्हणले मुकुंद महाराज आमच्या गेवराई तालुक्यामध्ये पाचेगाव गाव आहे आणि त्या गावामध्ये सप्ताह सुरू होतोय. तुमचा कितवा दिवस घालायचा? म्हणलं 10वा सोडून कितवा घाला? त्यानं 6वा घातला. त्याकरिता त्यांचे मनापासून आभार. सुरुवातीला तर म्हणले महाराज कीर्तन करता का? म्हणलं करता का म्हणजे साक्षात जगाच्या मालकानं मला कीर्तन करायचं काम वाटून दिले. मला कीर्तन करायचं काम आहे. पकवाद्याला पकवाद वाजवायचं काम आहे. टाळावाल्याला टाळं वाजवायचं काम आहे. मायकावाच्याला प्रमाण म्हणायचं काम आहे. विनेकरी बाबाला विना घ्यायचं काम आहे. साऊंडवाल्याला साऊंड लावायचं काम आहे. चोपदाराला सगळीकडे ध्यान द्यायचं काम आहे. आणि खाली बसणाऱ्याला फक्त पंक्तीला जेवायचं काम नाही. कीर्तनामध्ये बसलं की मोकळ्या मनानं हातानं टाळी वाजवली पाहिजे, मुखानं भजन केलं पाहिजे. पण तुकोबा काय म्हणतात, काही लोक कीर्तनात येतात, महाराजाच्या पुढे येऊन बसतात, पण टाळी वाजवायला लाज वाटती. वाजविता टाळी लाज वाजविता टाळी लाज वाजविता टाळी लाज हे हातावरी हात टाकून या हातावरी हात टाकून या हे वाजविता टाळी लाज वाटे वाजविता टाळी लाज वाजविता टाळी लाज वाटे. ऐका तुकोबा काय म्हणले लोक कीर्तनात येतात महाराजाच्या पुढे येऊन बसतात. कसं बसतात? हातावरी हात टाकून या फळी वाजविता टाळी लाज वाटे. हातावर हात टाकतात पण टाळी वाजवायला लाज वाटती. आता खरं सांगा माणसाला लाज वाटली पाहिजे पण कुठं बसतो का नाही तुमच्या इथं डाव? पप्याची माय सगळ्या गावात याला हाती पण सकाराम तात्या काय सापडत नाही. अशा जागेवर लोक पत्ते खेळायला जाते. तिकडे जाताना लाज वाटली पाहिजे. दारू प्यायला जाताना लाज वाटली पाहिजे. आणि मटका लावायला जाताना काय वाटली पाहिजे बाबा? लाज वाटली पाहिजे. पण तिकडं वाटत नाही. वाजविता टाळी लाज वाटे. पण मी मताचा माणूस आहे बाबा. पाहुण्यानं च्याच्या गोटाला बाईनं कुकाच्या बोटाला आणि महाराजानं पाकिटातल्या नोटाला कधी लाजायचं नाही. असं टेन्शन फ्री राहिलं पाहिजे. सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि बाबामुळे इथे येण्याचा योग आला खरं. आणि खरं बघितलं तर आज मला आनंद वाटायलाय. मला बाबाची भेट खूप दिवसापासून घ्यायची पण आज साक्षात कीर्तनाच्या जागेवर बाबाची भेट झाली. एकदा टाळी वाजवा बाबासाठी. बाबा सुद्धा मनाचा मोठेपणा करून कीर्तनाला उपस्थित राहिले. खरं बघितलं तर बाबा अगोदरच मी बोबडी वळती आज जास्तच वळायली पण आता तरी पण धकून घ्या बाबा. बाबा सुद्धा उपस्थित आहेत या कीर्तनामध्ये ज्यांची आज मृदंगाची साथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आमचे जिवलग मित्र विठ्ठल महाराज गलदर. एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्यांना सुद्धा धन्यवाद. तसेच या कीर्तनामध्ये ज्यांची आज गायनाची साथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे बंधू महाराज कदम. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे गुरुबंधू संभाजी महाराज ते सुद्धा उपस्थित आहेत. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य राहुल महाराज त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य कुंभार महाराज त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य इंद्रजित महाराज त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य वाघमारे महाराज. बरोबर ना? मग नाव दिलेलं तुम्ही आवाज ऐका. ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तसंच बाबाचं काय नाव? सिद्धेश्वर महाराज. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. एकदा सगळ्यासाठी टाळी वाजवा. सगळ्यांचे मनापासून आभार. गोड साऊंड सिस्टीम तुम्हाला सुद्धा धन्यवाद. फक्त शेवटपर्यंत रिवर्स गेअर टाकू नका म्हणजे बस झालं. अशा पद्धतीनं गोड साऊंड सिस्टीम तुम्हाला सुद्धा धन्यवाद. तसेच या कीर्तनामध्ये विशेष उपस्थिती ज्यांनी दुसऱ्या दिवशी कीर्तन सेवा केली बरोबर ना? गोरक्षनाथ महाराज भिलागे. एकदा टाळी वाजवा बाबासाठी.
त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तसे संभाजी बाबा सुद्धा उपस्थित आहेत, बाबांचे सुद्धा मनापासून आभार. आपण सुद्धा सर्वजण उपस्थित सगळ्यांचे मनापासून आभार. आता सगळ्याचं नाव घेणं काही शक्य नाही, म्हणून सगळ्याचं नाव एका उखाण्यामध्ये घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वातो वाकून तुम्हा सर्वांचं नाव घेतो, माऊली ज्ञानोबागाचा मान राखून. विठ्ठला विठ्ठल वर सप्ताहाचं नियोजन केले. 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या पामाकडे आली. बाबा आपण दरवर्षी करतो बाबा सप्ताह. बघ सप्ताह 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 का करायचा बाबा सप्ताह? दवाखान्यामध्ये दुखत म्हणून जायचं का पैसे जास्त झाले म्हणून? काय दुखत? कोणाचं पोर दुखत, कोणाची पार दुखती. दुखत म्हणून दवाखान्यात जायचं. तसंच आहे, 2 पैसे चाळाचे झाले म्हणून कधी सप्ताह करायचा नाही. माणसामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावा म्हणून सप्ताह केला पाहिजे. काही साधक म्हणजे तुकोबागाकडे गेले, तुकोबागाय रात्रंदिवस भजन केलं, नेमकं तुमच्यात परिवर्तन झालं काय? तुकोबागाय म्हणले ऐका, शुद्ध चोकाळले स्फटिक जाईस, शुद्ध चोकाळले स्फटिक जाईस, शुद्ध चोकाळले स्फटिक जाईस. महाबळे मन होते जे गांधले, महाबळे मन होते जे गांधले, महाबळे मन होते जे गांधले, महाबळे मन होते जे गांधले. शुद्ध चोकाळले स्फटिक जाईस, शुद्ध चोकाळले स्फटिक जाईस, शुद्ध चोकाळले स्फटिक जाईस. ऐका तुकोबागाय म्हणले मन शुद्ध झालं. अगोदर कसं होतं? महाबळे मन होते जे गांधले, शुद्ध चोकाळले स्फटिक जैसे. कशानं बाबा? जीवे गोडतीनं अक्षराचा रस अमृत जयास पिके पुढे. ऐका दादा, भजन केलं म्हणून परिवर्तन झालं. परिवर्तन होण्यासाठी सप्ताहाचं नियोजन केलं पाहिजे. ज्यांनी या सप्ताहाचं नियोजन केलं धन्य माता पिता तयाची. आता खरं सांगा, मुलं बाळ जन्माला आले पाहिजे. आता भरपूर पाहिजेत का एकच पाहिजे? आव असं लाजू नका. घालिंग लोटांगण मोकळं पटांगण, ताण घ्यायचा नाही. किती मुलं पाहिजेत? एकच. पुत्र व्हावा आईसा गुंडा त्याचा 3 लोकी झेंडा. बाबा आता तसं नाही. पुत्र व्हावा आईसा गुंडा आणि बाप दिसला की घालतो धोंडा. संगच आहे. असे मुलं बाळ होता कामा नाही. कबीरदास महाराज देवाला म्हणतात, देवा आम्हाला सुद्धा संतती पाहिजे पण चांगली पाहिजे. आणि ती जरी पितर निघली तुमची नामची गाठ आहे. खबरले ना मेरी नाही तो होगी तेरी मेरी, खबरले ना मेरी नाही तो होगी तेरी मेरी, खबरले ना मेरी नाही तो होगी तेरी मेरी, खबरले ना मेरी नाही तो होगी तेरी. ये खबरे 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 खबरे, खबरले ना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबरले ना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबरले ना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबरले ना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. ये खबरले ना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबरले ना मेरी नहीं तो होगी तेरी. ये खबरले ना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबरले ना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. ये खबरे 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 खबरे, खबरले ना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, 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 नहीं तो होगी तेरी मेरी. हो ना, वाजिनागे सुद्धा असे पाहिजे. काय काय वाजित येत का खाजीत येत मिळत लागत नाही. कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर बाबा ऐका, माईक बंद करा. कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर कीर्तनकारानं गायकानं वादकानं असं काम करायचं. इथं हरभऱ्याची भाजी खाल्लेली इथं जिरली पाहिजे. बरोबर आहे ना? वाटानं गडी पाट्यावर जाताना पोहे का खाणं होईन, मोकळ्या मनानं काम करायचं. एका जागा मी कीर्तनात असं तानू तानू बोलू लागलो. 2 जण होते. एक जण म्हणला मागात लईच बॉम्बलेला आहे, दुसरं म्हणला फुकटचं खाल्लेलं कुठे जिरीत येन. असे उभारी लोक तुम्हाला काय सांगावं बाबा. पण मुलगा पाहिजे तर एकच पाहिजे पण चांगला पाहिजे. कबीरदास महाराज देवाला म्हणतात, देवा संतती दी पण एकच दी. आज ज्यांचा अभंग घेतलाय का बाबा, ज्ञानोबागाय जन्माला आले आणि ज्ञानोबागायने इतिहास घडला. काय इतिहास घडला? ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया. उभागिले देवलया, उभागिले देवलया, उभागिले देवलया, उभागिले देवलया, उभागिले देवलया,
ज्ञानोबागायनं परमार्थाचा पाया रचायचं काम केलं. ज्ञानदेव रचिला पाया आणि उभा गेले देवलया. जरा ढिलं पूर्ण कमावा आवाज बसलेला बरं का ऐका. ज्ञानोबागायनं परमार्थाचा पाया रचायचं काम केलं. आता खरंच सांगा दादा, गरीब बंगल्याचं बांधकाम करत असताना पाया मजबूत पाहिजे का वरची भिंत? पाया का हो? पाया जर मजबूत नसल भिंत कधी कोसळण काही सांगता येत नाही. परमार्थाचा पाया दादा मजबूत आहे. कोणी रचला? ज्ञानोबागायनं परमार्थाचा पाया रचायचं काम केलं. ग्रंथ कोणते कोणते निर्माण केले ऐका. चांगदेव 65, अमृतानुभव, ज्ञानोबागायचा गाथा आणि ज्ञानेश्वरी. तुम्ही म्हणताल मुकुंद महाराज आज जो हरिपाठ ग्रंथातला तुम्ही अभंग घेतलाय, हरिपाठ ग्रंथ सुद्धा कोणाचा आहे? बोला, ज्ञानोबागायचा. पण हरिपाठ ग्रंथ वैयक्तिक स्पेशल नाही. गाथ्यामधून 27 अभंग असे बाजूला काढले आणि त्याचं नाव दिलं हरिपाठ ग्रंथ. हरिपाठ ग्रंथाची ताकद किती ऐका. ज्ञानोबा म्हणतात फक्त आपल्या घरामध्ये हरिपाठ म्हणणारी सून आणायची. हो सून बघणार आहे. हो कोणती सून आणायची? हरिपाठ म्हणणारी. इंस्टा स्नॅप वापरणारी अजिबात सून नसली पाहिजे. हरिपाठ म्हणणारी सून आणायची आणि नुसतं सूनबाईनं सांच्या पारी म्हणायचं, सासूबाई माझा आजचा हरिपाठ घेणं झाला. एवढं जरी सून म्हणली, पूर्वजा वैकुंठ मार्गसो, पूर्वजा वैकुंठ मार्गसो, पूर्वजा वैकुंठ मार्गसो. ज्ञानदेव सांगे दृष्टांची माता, ज्ञानदेवा सांगनाल हरिपाठ, देवा सांगे वैकुंठ मार्गसो, वैकुंठ मार्गसो, पूर्वजा वैकुंठ मार्गसो. ऐका दादा, बंडू मागा जाता झाकली 1.25 लाखाची. ऐका, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ही ताकद हरिपाठ ग्रंथाची. याच्या पुढे जाऊन बोलतो, ज्या माणसाला वाटतंय काळाने मला न्यायला येऊ नये. कोणी दादा? तुम्हाला असं बोलल्यावर का घेणार नाही ना? नाही पुन्हा मग गाडी पंप चेक करायचं काय सांगा बाबा. हा, कोणी न्यायला येऊ नये काळाने, त्या माणसानं नित्य नेमानं हरिपाठ ग्रंथ पठण करायचा. ज्ञानोबा काय म्हणले, काळ न्यायला यायचं लांब राहिलं, डोळ्यानं बघत सुद्धा नाही. कळी काळ त्याशी न पावे दृष्टी, कळी काळ त्याशी न पावे दृष्टी, कळी काळ त्याशी न पावे दृष्टी. नित्य सत्य मित हरिपाठ, नित्य सत्य मित हरिपाठ, नित्य सत्य मित हरिपाठ, नित्य सत्य मित हरिपाठ. कळी काळ त्याशी न पावे दृष्टी, कळी काळ त्याशी न पावे दृष्टी, कळी काळ त्याशी न पावे दृष्टी. ऐका, ज्ञानोबा सांगतात कळी काळ त्याशी न पावे दृष्टी. काळ न्यायला यायचं लांब राहिलं, डोळ्यानं बघत सुद्धा नाही बाबा. याच्या पुढे जाऊन बोलतो, ज्या माणसाला वाटतंय बायकोची भन कानावर पडली नाही पाहिजे, साखरे आणा मीठ आणा पीठ आणा. मी जोक करतो पण प्रमाण देऊन बोलतो बा. काय का बाबा, साखरे आणा मीठ आणा पीठ आणा हे शब्द कानावर पडले नाही पाहिजे. आज मला निवांत बसायचंय. ज्ञानोबा काय म्हणले, हरिपाठात जाय. हरिपाठी गेले निवांताची ठेले, ब्रह्मग गुंतले सुमन करिके. ज्या माणसाला वाटतंय मी जर ग्रामपंचायतला फॉर्म टाकला आणि बिनविरोध निवडून यावा, गल्ली बोळात मताला 2000 वाटायची गरज नाही. ज्ञानोबा काय म्हणले, नित्य नेमानं हरिपाठ ग्रंथ पठण कर. राजकारणत नाही, कसल्या कामात डोकं घाल ते काम पूर्ण होतंय. सर्व मार्ग सुगम हरिपाठ, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. अनंत जन्माचे तप एक नाम, अनंत जन्माचे तप एक नाम, अनंत जन्माचे तप एक नाम, अनंत जन्माचे तप एक नाम. सर्व मार्ग सुगम हरिपाठ, सर्व मार्ग सुगम हरिपाठ, सर्व मार्ग सुलभ हरिपाठ, सर्व मार्ग सुलभ हरिपाठ. हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे
सगळ्यासाठी सर्व मार्ग सुगम हरिपाठ विठ्ठल महाराज कीर्तन रंगायला सुद्धा सगळेजण धोरणात पाहिजेत बाबा. कीर्तन रंगायचं म्हणलं की सांगणारा धोरणात पाहिजे, वाजणारा धोरणात पाहिजे, म्हणणारे धोरणात पाहिजेत, साऊंडवाले धोरणात पाहिजेत आणि ऐकणारे सुद्धा धोरणात पाहिजेत. सगळे धोरणात असले की कीर्तन रंगते बाबा. जेवण्याची मजा कधी गावरान गाईचं दूध असावा, बाजऱ्याची भाकर असावा आणि तोंडी लावायला चटणी ठ्यासा खात कसं कळत. जेवणाची मजा बाबा. प्रवासाचा आनंद कधी गाडी चांगली असावा, रस्ता चांगला असावा, प्रवासी चांगले असावा आणि ड्रायव्हरनं 90 पेलेली असावा. नाही दादा, ड्रायव्हर सुद्धा धोरणात पाहिजे. भाजी चांगली करायचं म्हणलं की 3 गोष्टीची फोडणी बसली पाहिजे. कशा कशाची? तेलाची, मवऱ्याची, जिऱ्याची. एकदा फोडणी चांगली बसली की भाजी चांगली होती. तसंच कीर्तनात फोडणी चांगली बसली तर कीर्तन सुद्धा चांगलं होतंय. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने. चला बाजूला गेलो कुठून. सर्व मार्ग सुगम हरिपाठ ही ताकद हरिपाठ ग्रंथाची. हरिपाठ कीर्ती मुके जरी गाय आणि पवित्रची होय देह त्याचा. अशा हरिपाठ ग्रंथातील प्रथम क्रमांकाचा भागाची सेवेसाठी घेतलेला बाबा. आजच्या भागामधून ज्ञानोबा तुम्हाला भक्ती करायला सांगतात. का करायची भक्ती ऐका. आजकाल नेमकंच लेकरू जन्माला आले त्याला बी आणि 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा लग्न करा वाटायले. तुम्ही म्हणता कुणकड बी कसं बोलायला, मोकळं नाही बोलत, प्रमाण देऊन बोलणार आहे. लहान मुलाला सुद्धा लग्न करा वाटायले आणि म्हाताऱ्याला सुद्धा लग्न करा वाटायले. पण कोण्या मुलीसोबत? कोण्या मुलीसोबत? मुक्ती नावाच्या. विठ्ठल महाराज कोण्यासोबत? मुक्ती नावाच्या. कारण जन्म मरणातून आम्हाला काय व्हायचे बाबा? मुक्त. जन्माल्याला सुद्धा बाबा प्रत्येक माणसाला वाटते मुक्ती नावाची मुलगी बायको भेटली पाहिजे. महाराज म्हणले मुक्ती नावाची मुलगी बायको भेटती पण त्याच्यासाठी भक्ती करावं लागती. तुम्ही म्हणताल 50 एकर जमीन आहे, स्कॉर्पिओन गाडी आहे, मोठा बंगला आहे, मला कशी भेटत नाही? महाराज म्हणले पैशावर बोलायचं नाही. बडे विना शक्ती बोलू नये, बडे विना शक्ती बोलू नये. आम्ही विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बडे बोलू नये, बडे विना शक्ती बोलू नये, बडे विना शक्ती बोलू नये, बडे विना बोलू नये. असं वाजवा टाळी एकदा कुंभार महाराजासाठी बाबा. टाळी कशामुळं? काय नाव? बरोबर ते मला वयामानानं आठवत नाही हो बाबा. आता तुम्ही सांगत ऐका. कुमार महाराज खरं बघितलं तर बाबा टाळी कशामुळे वाजवायला लावली त्याला? त्यानं उलट्याला सोयीचं केलं म्हणून टाळी आहे. आणि त्यातली त्यात हरिपाठातलं प्रमाण आहे. लोक म्हणते मला गाता पाठे, लोक म्हणते मला गीता पाठे, लोक म्हणते मला ज्ञानेश्वरी पाठे. पण चांगल्या चांगल्याला हरिपाठ ग्रंथ पाठ नाही. का म्हणून ऐका. 3 कडवे बरोबर म्हणतो पण ज्ञानदेव म्हणे आणि बाजूला जाणे समज. कोणता दिवस गेल पडतो काय मिळ लागत नाही. पण उलट्याला सोयीचं करणं अवघड आहे. ऐका. बळे विना शक्ती बोलू नये. ज्ञानोबा म्हणली भक्ती करावं लागते. भक्तीशिवाय तुमचा परमार्थ सुद्धा गोड होत नाही. आता महिला मंडळ आपण घरी गुलाबजामुन करतो. गुलाबजामुन करायला काय काय लागतंय बोला? या तात्या काय काय लागतं? एक एक सांगा ना का. ऐका. खवा लागतो, मैदा लागतो. बघा खव्याचे मैद्याचे गोल गोळे कसे लागतात? खव्याचे मैद्याचे गोल गोळे करतो ना आपण, ते कसे लागतात बाबा? कवा तळताना चुलीपाशी बसली नाही काय तुम्ही? ते कसे लागतात बाबा? ते सपक लागतात, फिके लागतात, गोड लागतात. त्याला गोड होण्यासाठी कशाच्या पाकात गोड लागते? साखरेच्या. तसंच आहे मोकळा केलेला परमार्थ सपक लागतो, मोकळा केलेला परमार्थ फिका लागतो. गोड होण्यासाठी भक्तीच्या पाकात बुडवा लागतो, तेव्हा तुमचा परमार्थ गोड होतो. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस भक्ती केली पाहिजे. भक्ती केली की मुक्ती नावाची मुलगी बायको भेटते. काही काही ठिकाणी माझ्या साधू संतांना मुक्तीला नापास केले. तुका म्हणे मुक्ती परिनिवी नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी, देव ऐके ही विनंती, मज नको हे मुक्ती. काही काही ठिकाणी मुक्तीला नापास केले. पण काही काही ठिकाणी माझा साधू संत मुक्तीचा सुद्धा पत्ता सांगतात. ज्ञानोबा म्हणतात ज्या माणसाला मुक्ती नावाची मुलगी बायको करायची त्याने एक काम केलं पाहिजे. काय काम? मुक्तीच्या बापासोबत जाक लावा, मुक्तीच्या बापासोबत लगा लावा आणि एकदा मुक्तीचा बाप कुठं घ्या? मुठीत घ्या. एकदा मुक्तीचा बाप मुठीत आला. महाराज म्हणले त्याला 4 मुली आहेत आणि 4च्या मुली हवाली करतय. महाराज म्हणले जाक लावा, लगा लावा, मुठीत घ्या. नेमका आम्ही काय करा?
अभंगाचं प्रथम देवाची द्वारी उभा क्षणभरी 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 तिने मुक्तिदारी साधिये द्या तिने मुक्तिदारी साधिये द्या हरी मुखे मना 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 हरी मुखे वाद वाटा एकदा संभाजी महाराजांसाठी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीच्या साधी येल्या ज्ञानोबा काय म्हणतात जाक लावा लगा लावा नेमकं काय करा देवाच्या द्वारात एक क्षण उभा रा बघ पाचेगावकर तुम्ही सर्वजण आपलं कीर्तन ऐकायले पण सगळ्याला आपलं बोलणं तर समजायले ना कारण 50% बाय एकमेकीला खुनवायल्यात म्हणाल्यात माय आजचा मागा तोत्रा दिसायलाय मला सगळ्याची हवाव कळते तुम्ही त्याच्या कानात म्हणले बाबा म्हणले की नाही कळत आहे मला सगळं बाबा उग एकमेकीला खुनवायल्यात माय मागात तोत्रा दिसायलाय आणि मी पण बाबा अवगुण काय झाकून ठेवत नाही का हो अवगुण झाकून ठेवलं की फजिती होती कधी कधी परिसर बदलला की भाषा बदलते एकदा मी नांदेडच्या खाली नायगाव तालुक्यात कीर्तनाला गेलो बैठकीत बसलो 4-5 कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि मला म्हणले बाबा तुम्ही कधी आल्या मी म्हणलं मी आताच आल्या मला वाटलं धोत्राच्या जागेवर बायकोची साडी तर गुंडाळी नाही म्हणले मागाच घाबरू नका आमची भाषा तशी आहे म्हणलं तो झालं खरं पण मी झालो ना पातळ कधी कधी परिसर बदलला की भाषा बदलते आणि त्यातली त्यात आपल्या बोलण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे बाबा अवगुण झाकून ठेवलं की फजिती होती काय झालं आमच्या गावामध्ये एक तोत्री मुलगी होती कोणावानी म्हणा तू यावानी बरोबर ना मयावानी बाबा ऐका तोत्री मुलगी त्या मुलीचं लग्न जमणं त्या मुलीकडे आई गेली म्हणे बाळे तुला आज पाहुणे बघायलेत पाहुण्या लेखता बैठकीत बोलायचं नाही बाळी म्हणली आई तिथे घ्यावं दप्ती पदबत्ती आदिबात बोलत नाही पण पत्नीला माहित नव्हतं बाबा ती कुणा ना पप्यात होत काय कोणावानी मयावानी पप्याचा बाप सांगू सांगू ब्याजा बाळू तुझं किती दिवस झालं लग्न जमत नाही काय नाही बैठकीत गेल्याच्या नंतर गबस बाळू म्हणला पप्पा तिथं घे की दप्ती पद बघतो आदिबात बोलत नाही गेला मुलगी बघायला मुलगी बघितली पास केली सगळं काही झालं जाता जाता मुलीच्या वडिलाला म्हणला मला एकदा डबल तिला बघायचंय बोलवलं बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला योगानं मुलाच्या इथं बसला किडू आणि तो बघितला पोरीनं पोरगी म्हणते तिडा 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 शेजारी मैत्रीण होती म्हणजे गबस नाही तो बाप लाकडानं सांगते तिला कशा एकदम निघाली तिडा तिडा गबस मुलगी मोठ्यानं म्हणते तिडा 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 मुलगा म्हणते तुते 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 सगळा सोयरीकीचा पचकाच बाबा तसं आपल्या कीर्तनाचं काम व्हायचं मी सांगायचं की नाही ऐकायला यायचं की विठाला विठाला अवगुण झाकून ठेवलं की काय होती बाबा फजिती होती चला विषय अवगुणाचे हाती
अवगुणाचे हाती आई अवघेचं फजिती याला ठेवून बसून गेली ती उगत बरोबर कशी ओढून ताणून बसवायची ऐका विषय चालला काय अवगुणाचे हाती आई अवघीच फजिती अवगुण चाकून ठेवलं की फजिती होती विठ्ठल बाबा बाजूला गेलो कुठून महागात म्हणली देवाच्या द्वारात एक क्षण उभा जाक लावा म्हणजे काय करा देवाच्या द्वारात शांत बस बघा ऐका देवाच्या द्वारात एक क्षण उभा पहिले मला 4 मुद्दे मांडायचे बाबा देव कोणता द्वार कोणतं उभा निक्षण पहिला मुद्दा घ्यायचा नेमकं देव म्हणायचं कोणाला सध्याच्या काळामध्ये दगड घ्यायचा दगडाला शेंदूर लावायचा शेंदगी हिंदगी दैवते कोण पूजिती भूते केते अशा देवाच्या नादी लागायचं नाही कोण्या देवाच्या नादी लागायचं पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती ज्या देवाचं तेज आव बाबा झळकतय ना अशा देवाच्या द्वारात उभा राहिलं पाहिजे निस्त देवाचं तेज झळकून उपयोग नाही देवाच्या मनात आलं सामान्य माणसाला सुद्धा देवाचं तेज देता आलं पाहिजे काय काय लोक म्हणतात बाबा आमच्या गावचा सावकार एवढा पैशावाला आहे त्याच्या वाणी पैसा खेड्यात सुद्धा कोणाकडे नाही पण एखाद्या गरीबाचं लेकरू दवाखान्यात ऍडमिट असलं 1 रुपया सुद्धा उसना देईन काय कामाचा पैसा आहे निस्त देवाचं तेज असून उपयोग नाही देवाच्या मनात आलं तर सामान्य माणसाला सुद्धा तेज देता आलं पाहिजे अशा देवाच्या द्वारात एक क्षण उभा राहायचं तुम्ही म्हणताल बाबा पंढरपूरला गेल्याच्या नंतर पांडुरंगाच्या दारात आम्ही 20-20 घंटे उभा होतो मला मान्य आहे ना 20-20 घंटे उभा होतो मला मान्य आहे ना बाबा पण तिकून गावाकडे फोन पाचशे गावात खाल लाकडचा कापूस फुटला का आणि वाघ लाकडचा याचला का 20 घंटे देवाच्या दारात उभा आहेत पण मन कुठे बाबा पाचशे गावात उपयोग नाही ज्ञानोबागा म्हणली 100 उभागा तनू म्हणून चरणाशी लागावे अगरत्वा करावे दास्य सकळ तनाने मनाने देवाच्या द्वारात 100 उभागा परिणाम तिने मुक्तीच्या साधी गेल्या ज्ञानोबागा म्हणले 4 मुक्त्या प्राप्त होतात 4 मुली बायका भेटतात आणि चांगल्या पद्धतीने हुंडा सुद्धा भेटतो तुम्ही म्हणताल बाबा आजकाल मुलीच बायका भेटणं तर हुंडे कुठून म्हणाले तुम्ही म्हणताल हुंडे बंद झाले नाही हुंडे आज बी आहेत बाबा हुंडे बंद झाले पण कोणाचे फाट्याहून जे झुलत येते का त्याचे काय झाले बाबा हुंडे बंद चांगल्या नवरदेवाला आज बी काय मापावा लागतो बाबा हुंडा मापावा लागतो ज्ञानोबागा म्हणले 4 मुक्त्या प्राप्त होतात कोणत्या सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता 4 मुक्ती बायका भेटतात आणि चांगल्या पद्धतीने हुंडा सुद्धा भेटतो तुम्ही म्हणता कोणती बायको केल्यावर कोणता हुंडा ऐका ज्ञानोबागा म्हणले जन भक्ती केली सलोकता मुक्ती प्राप्त केली त्याला हुंडा कोणता तेने वैकुंठ भुवनी तेने वैकुंठ भुवनी घरते तेने वैकुंठ भुवनी घरते ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मणी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मणी ध्यानी रामकृष्ण ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मणी वैकुंठ भुवनी घरते भुवनी घरते वैकुंठ भुवनी घरते वाज वाटाली एकदा बंडू महाराजासाठी त्याने वैकुंठ भुवनी घर केले आता खरं सांगा वैकुंठामध्ये घर बांधणं सोपं का अवघड आहे वैकुंठामध्ये घर बांधणं सोपं का अवघड आहे बाबा अवघड आहे अहो इथं काय आयुष्यभर काम केलं तर माणूस शिकून 2 खोल्या बांधायले तरी काय लोक खिडक्याला चवारी गुंडा राहिलेत पण अर्धवट बांधकाम पण ज्ञानोबागा म्हणले VIP POPचं बांधकाम पाहिजे असल भक्ती कर सलोकता मुक्ती प्राप्त कर तेने वैकुंठ भुवनी घर केले आता दुसरी मुक्ती सांगितली समीपता ज्ञानोबागा म्हणले ती प्राप्त करायची आणि हुंडा लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ नित्यने मना नित्य प्राणी तुले लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ नित्यने मना नित्य प्राणी तुले लक्ष्मी वल्लभ तया लक्ष्मी वल्लभ वाज वाटाली एकदा कुमार महाराजासाठी बाबा ऐका लक्ष्मी वल्लभ तयाजवळी हो ना मग आता ते गलत फेमी माझा दूर झाली बा काय का विषय चालला काय महाराज म्हणजे समीपता मुक्ती प्राप्त करायची आणि रात्र दिवस लक्ष्मी वल्लभ तयाजवळी पैसा टिकवायला पचवायला सुद्धा बाबा ताकद लागते काय झालं आमच्या गावच्या शांताबाईला 10 लाखाची लॉटरी लागली किती लाखाची लागत नाही पण कीर्तनात लागली बाबा 10 लाखाची लॉटरी लागली लॉटरी वाला म्हणलं आपण जग म्हातारीला समजून सांगितलं उग म्हातारी आनंदाच्या भागात मगन आपण काय करू एखादा चांगला महाराज बघू कोणावानी आमच्या संभादादावानी लॉटरी वाल्यानं महाराज बघितला बाबा तुमच्या गावच्या शांताबाईला 10 लाखाची लॉटरी लागली तुम्ही तुमच्या भाषेत समजून सांगा महाराज म्हातारीकडे गेला म्हणा बाई तुम्हाला जर 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता ती म्हणे माय महाराज
अशा दुष्काळामध्ये मला जर 10 लाखाची लॉटरी लागली ना, त्याच्यातले 5 लाख मी तुला देते. महाराजच मेलो. पैसे पाचवायला सुद्धा काय लागते बाबा? ताकद लागते. पैसा कोणाकडे टिकत नाही. दाजी मांडी घाला. हा, बाकी काय नाही. लहान्याला म्हणलं की शान्याला कळते म्हणून त्याला म्हणलं बाबा ऐका. हा विषय चालला काय? पैसा पाचवायला सुद्धा काय लागते बाबा? ताकद लागती. काय झालं आता आपण खेड्यात येत म्हणून मोकळं बोलतो. काही काही खेड्यामध्ये माणसं असे आहेत बाबा, दररोज लोकांच्या इथं रोजानं कामाला जातात. आपल्याकडे रोजानंच म्हणतात ना, रोजानं कामाला जातात, रात्रंदिवस काम करतात. पण तीच घर मालकीन सकाळी झोपेतून उठती, हातामध्ये वाटी घेती आणि शेजारणीकडे जाती. मनीषा मला 2 चमचे साखर उसनी देती का? बघ ना, कामाला तर दम नाही आणि घरामध्ये साखऱ्या पतीचा सुद्धा पत्ता नाही. नेमकं काय व्हायलंय? आदल्या जन्मी भक्ती करायला चुकले म्हणून या जन्मात पैशाला मुकले. काही लोक काम करत नाहीत. कडक कपडे, एसीची कॅबिन, फिरती खुर्ची, हातामध्ये पुण्यनगरी पेपर, काम तर काही करत नाही. पण सांजच्या पारी 5 वाजले, सगळे नोकर येतात. मालक आजची कमाई एवढी झाली, आजची कमाई एवढी झाली. काम तर केलं नाही आणि पैसा तर आला. कस काय? काहीच नाही. आदल्या जन्मी भक्ती केली, समीपता मुक्ती प्राप्त केली म्हणून लक्ष्मी वल्लभ तया जवळी, म्हणून त्या माणसाकडे पैसा टिकतो. पैसा महाराज अशी गोष्ट आहे, तुकोबा म्हणले पैसा पैशापाशी जातो. धनवंता घरी करी धनची चाकरी, पैसा पैशापाशी लाचरी करतो. मुदलापाशी व्याज, व्याजापाशी चक्री व्याज. ही भाषा सावकाराला कळती, तू आम्हाला नाही कळणार. ऐका बाबा, पैसा पैशापाशी जातो. आमच्या गावामध्ये बाबा एक 60 एकरवाली कौसाबाई आहे. किती एकरवाली? 60 एकरवाली आणि 30 लाखाची इनवा गाडी बाबा तिच्याकडं. त्या कौसाबाईनं लॉटरी लावली आणि लॉटरी लावल्याच्या नंतर डबल कौसाबाईला 30 लाखाची इनवा गाडी लागली. म्या म्हणलं आपण बी लॉटरी लावू. लागली तर लागली इनवा. म्या लॉटरी लावली, मला शेगडी लागली. बसवाल्या तापत. पहिलं त्या बाईला महाराज गाडीत बसणं होईन, दुसरी गाडी उपलब्ध आहे. पैसा पैशापाशी जातो. एका कीर्तनात मी असं सांगितलंय की लहान मुलांना ऐकलं, हातामध्ये 1 रुपया घेतला, मंदिरात गेलो आणि दान पेटीच्या वर असा 1 रुपया धरला. वाक्य कोणतं ऐकलं होतं? पैसा पैशापाशी जातो. त्याला वाटलं 1 रुपयापाशी दान पेटीतले पैसे येतात का काय माहित. 1 घंटा उभा राहिला, 2 घंटे उभा राहिला, 3 घंटे उभा राहिला, पैसे तर आले नाही. बोटाला घाम आला होता, 3 रुपये दान पेटी द्याला. एवढी आशा बेकार आहे. पण पैसा पाचवायचा म्हणलं ना बाबा, भक्ती करावं लागती. भक्ती करायची, समीपता मुक्ती प्राप्त करायची, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, मग माणसाकडे पैसा येतो. आता 3री मुक्ती सांगितली, स्वरूपता. महाराज म्हणले ती बायको करायची आणि साक्षात विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याचं रूप प्राप्त करायचं. चतुर्भुज नर होनी ठेले, चतुर्भुज नर होनी ठेले, मात्र पितृ भ्राता समुद्रा, मात्र पितृ भ्राता समुद्रा, चतुर्भुज नर होनी ठेले, होनी ठेले, चतुर्भुज नर होनी ठेले. एकदा बंडू महाराजांसाठी चतुर्भुज नर होऊन टेले, स्वरूपता मुक्ती प्राप्त, हुंडा साक्षात विठ्ठलच्या पांडुरंग परमात्म्याचं रूप. आता 4थी मुलगी सांगितली, सायुज्यता. पहिला हुंडा काय आला बाबा? तुम्ही म्हणता तुला कशाला बोलिलं? पहिला हुंडा वैकुंठात घर, दुसरा हुंडा पैसा, तिसरा हुंडा देवाचं रूप, 4था हुंडा असा आहे विठ्ठल महाराज ज्ञानोबा म्हणले सायुज्यता मुक्ती प्राप्त करायची आणि साक्षात देव होऊन राहायचं. वाया तो दुर्गमन खाली मन, वाया तू दुर्गमन घाली मन, वाया तू दुर्गमन घाली मन. एक हरी आत्मा जीव शिव समा, एक हरी आत्मा जीव शिव समा, एक हरी आत्मा जीव शिव समा, एक हरी आत्मा जीव शिव समा. वाया तू दुर्गमन खाली मन, वाया तू दुर्गमन घाली मन, वाया तू दुर्गमन घाली मन. वाया तू दुर्गमन घाली म्हण, साक्षात देऊ एक हरी आत्मा जीव शिव समा. आता ऐका बाबा, या 4 मुली बायका भेटायला चांगल्या पद्धतीने हुंडा भेटायला, पण कधी बाबा? कधी बोला? देवाच्या द्वारात उभा राहिल्याच्या नंतर. बघा, मुक्त्यासाठी देवाच्या द्वारात उभा राहणं म्हणजे कोणाच्या पुढे पुढे करणं? देवाच्या पुढे पुढे. बघा ना, आजकाल बी लग्न करायचं म्हणलं की कोणाच्या पुढे पुढे करावं लागतंय? मुलाचा बाप म्हणते जे हरी, पोरीची माय म्हणते पुढच्या घरी, यंदा करायचं नाही. कुठून पाप्याच्या मायला डिमांड आले, मिळत लागणं. एका जागा बाबा मी कीर्तनाला गेलो, तिथलची शांता काकू माझ्याकडे आली. मला म्हणते मुक्कू. मी म्हणलं बोलणं काकू. म्हणे वागा तू रोज कीर्तनाला फिरतो, आपल्या बबीला एखादा ठापा ठ्यापा बघणं. म्हणलं बघतो, पण कसा पाहिजे? म्हणे काहीच नाही, 4-2 एकर रान असावा,
मुलाला सरकारी नोकरी असावा आणि पोराला मायबाप नसावा. म्हणलं तसा ठेपा माझ्याकडे आहे. मुलगा म्हणते मुलगी दिसायला सुंदर असावा, घरचं काम चांगलं करावा आणि मुलीला सुद्धा मायबाप नसावा. ती म्हणली माय आम्ही काय मसनात जावा का? म्हणलं तेनं फुकून घ्यावा का? आजकाल बघा मुलीच्या मायबापाची अपेक्षा शेत पाहिजे आणि मै बबी शेतात गेली नाही पाहिजे. मग शेत कशाला पाहिजे? मग एक काम करा, कूलर गिफ्ट, फ्रीज गिफ्ट, सासू पण गिफ्ट, कापसाचे बोंड वाढायला नवीन नियम सुरू केला पाहिजे. अरे ऐका, शेतकऱ्याला मुली द्या. शेतकऱ्या एवढा श्रीमंत माणूस कोणीच नाही बाबा, कोणीच नाही. लॉकडाऊन मध्ये सगळं बंद होतं, पण माझ्या बळीराजाचं काम सुरू होतं. जी पुण्यामध्ये पिझ्झा खात होती का, ती बी ज्वारीच्या भाकरीचा काला खाऊ लागली बाबा. सगळ्याचे नाटकं बंद झालते. शेतकऱ्या एवढा श्रीमंत माणूस कोणी नाही, पण शेतकऱ्याचं गणित हुकायले. कडक कपडे घालायले, चौकात बसायले. माया बापाकडे 50 एकर आहे, माया बापाकडे 50 एकर आहे. महाराज म्हणजे तुझ्या बापाकडे 50 एकर जमीन आहे बाबा, पण बिनकामी पीक देत नाही. मेघाशीचे मुळ शेत नाही देत पीक उगेते. तो को बघा म्हणजे उगणव माय घासावं लागती. कशी निवडावे तन, निवडावे तन, निवडावे तन, निवडावे कन. शेती करावे राखण, 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 निवडावे तन, शेती करावे राखण, शेती करावे राखण, शेती करावे राखण, निवडावे तन, शेती करावे राखण, शेती करावे राखण, शेती करावे एकदा ऐका बाबा. निवडावे तण आणि शेती करावी जतन. तण म्हणजे काय बाबा? गवत. गवताची काडी न काडी, 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 काडी न काडी. चलू देऊ का पाठ बघ असंच अशी बाजूला करावं लागते. तवा ती शेती बाबा पीक देते, बिनकामी पीक देत नाही. चला मी बाजूला गेलो कुठून. ऐका, महाराज म्हणले 4 मुली महाराज भेटायल्यात, पण देवाच्या पुढे पुढे केल्याच्या नंतर नाथ बाबा म्हणतात असं कर्तृत्व करा, असं कर्तृत्व करा. मुलगीचे माय बाप आपल्या घरी आले पाहिजे, म्हणले पाहिजे दादा आमची लेख पदरात घ्या, इतक्या सुद्धा थांबू नका. नाथ बाबा म्हणले असं कर्तृत्व करा. पप्पीच म्हणली पाहिजे पप्पा, केलं तर तेच पिंटे, नाही तर नादी लागत नाही. मोकळं बोलत नाही नाथ बाबाचं प्रमाण आहे. मुक्ती नावाची मुलगी लग्न करायला तयार आहे. ती महिना बघत नाही, काय नाही बाबा. पहिले लोक म्हणायचे पुसात लग्न नसोनी, पहिले लोक म्हणायचे पुसात लग्न नसोनी. लॉकडाऊन मध्ये उसात झाली का आपल्या इकडं? पळ 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 पोलीस आली. पप्पी एकीकडे की पप्पी एकीकडे महाराज सगळा हिचकुंबा होता. पण ती मुक्ती महिना बघत नाही, काय नाही. फक्त नवरदेव चांगला बघते. कसा नवरदेव पाहिजे? बुक्का, माळ आणि मुखात भजन. तसा नवरदेव दिसला मुक्ती बॅग बघती आणि माग लागते. मुक्ती सायुज्यता पाटीला, मुक्ती सायुज्यता पाटीला, मुक्ती सायुज्यता पाटीला. एका जनार्दनी हरी हरी म्हणता, एका जनार्दनी हरी हरी म्हणता, एका जनार्दनी हरी हरी म्हणता, एका जनार्दनी हरी हरी म्हणता. हे एका जनार्दनी हरी हरी म्हणता, मुक्ती सायुज्याचा पाठी लागे. एका जनार्दनी हरी हरी म्हणता, मुक्ती सायुज्याचा पाठी लागे. हरी मुक्ती गाता अग पली चिंता, हरी मुक्ती गाता अग पली चिंता. हे हरी मुक्ती गाता हर पली चिंता, हरी मुक्ती गाता हर पली चिंता. एकदा सगळ्यासाठी मागा. हा, एका जनार्दनी हरी हरी म्हणता. हरी कर्तृत्व चांगलं करा, हरी नावाचं कर्तृत्व करा. मुक्ती सायुज्यता पाठी लागे. ऐका बाबा, पुढं पुढं करण्याची गरज नाही. हरी नावाचं भजन. ज्ञानोबा म्हणले हरी नावाचं भजन केलं की बाबा ऐका, नाथ बाबा सांगतात मुक्ती सायुज्यता पाठी लागे. आणि तेच हरी नावाचं भजन केलं ना बाबा, त्याच्या एवढं पुण्य कुठं नाही. मग देवाच्या द्वारात उभा राहिल्याच्या नंतर आजपासून हरी नावाचं भजन करा. अभंगाचं दुसरं हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, माना हरी मुखे माना,
मुखे माया हरी 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 मुखे वाह वाह पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना हरी मुखे माना हरी मुखे हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे हरी मुखे हरी मुखे माना हरी मुखे वाटाडी एकदा बाबासाठी हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. बाबा आज मला चाली सुद्धा चांगल्या ऐकायला भेटायल्यात. नाही तर चाली लई चालीच्या निघाल्या. कुठून चाली आणायला मिळत लागन. चाली का म्हणून पितक निघाल्या. गाणी पितक निघाले म्हणून चाली पितक निघाल्या. आता गाणी किती पितक निघाले. आंडगाटगा नाक मुका नाक मुका नाक मुका नाक मुका. आता इमानदारीने सांगा या गाण्यावर किती अभ्यास केला म्हणजे गाण्याचा अर्थ कळून. मला कोणी अर्थ काढून दाखवायचं आजचं पाकिट मी त्याला देतो बाबा. ही पितळ गाणी गाणे कशी निघू द्या मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. जसे गाणे निघाल्यात तशा गवळणी निघाल्यात. माफी मागून बोलतो बाबा. कुठून गवळणी आणायलेत मिळत लागण. एका जागेवर कीर्तन झालं आणि गावाच्या बाहेर गेलो. कोणतरी ताई जागाला आलत्या. ताईनं केली गवळण सुरू. यमुनेच पाणी कशाला ढवळीलं नंदाच्या कानाला काग गवळीलं नंदाच्या कानाला काग गवळीलं. लागायचं नाही. एका जागेवर असेच वाचन नावगात घातला पगड म्हणलं सुटला माझा पदक बाय मी नव्हते भाना तो असं म्हणून एका काकूच्या अंगातले ना कोणाच्या अंगात कुठे का सांगता येत नाही बाबा. मी नवीन कीर्तन करू लागलो. एसटीनं कीर्तनाला चाललो. त्या सोनपेठ मध्ये गेलो एक काकू माझ्या शेजारी येऊन बसली. आता बसली तर ग बसावं. कंडक्टर तिकीट काढायला उठला काकूच्या अंगातलं सुरू झालं. हिशोबान मग थुतक फुटन तरी देवी ग बसन. हे कोणा का देऊ. कंडक्टर जवळ आला म्हणला तिकीट तिकीट. कंडक्टर म्हणला तिकीट तिकीट. कंडक्टर लय चापट. कंडक्टर म्हटला होय म्हणला खाली. मग काकू म्हणती आंबाजवा गाई कोणाच्या अंगात कुठे काय सांगता येत नाही बाबा. आता खरंच सांगा नंदाच्या कानाला कोणीतरी खवळीन का. इतक्या तरी गपचूप बसायचं. पुन्हा गवळण काढली. बासरी वाजली. राधा थांबली तिच्या गागडोई बघा. राधे जगा जपून पाणी बघा. राधे जगा जपून. आता खरं सांगा राधा पाण्याची अपेक्षा जाईन का दादा. काय काय लोक म्हणतात राधे चल माझ्या गावाला जाऊ साग गोकुळ फिरून पाहू. राधा एवढी मोकळी का त्या कुठं फुफुड्यात फिरायला. मनाला वाटण त्या गवळणी मागाच गाणी पितक निघाली म्हणून गवळणी पितक निघाल्या. पण काय काय गाणी एवढी गोड निघाली. त्या गाण्यानं म्हाताऱ्या माणसाला सुद्धा नाद लावला. भया गेल्या वर्षी गणपती मध्ये गाणं निघलं होतं. कोणतं गाणं होतं बघा. आणला होता का त्या पप्पाने गणपती. नाही म्हणाले ते तर ऐका बाबा. पण किती गोड गाणं होतं. या गाण्यावर म्हातारी माणसं सुद्धा नादी लागली. आमच्या पप्पानं गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुकुमुकू बघतोय चांगला आमच्या पप्पानं गणपती आणला. आमच्या पप्पा. किती गोड गाणं होतं. या गाण्यावर म्हातारी माणसं सुद्धा नादी लागली होती. आमच्या गावचा 80 वर्षाचा अंशीराम तात्या. किती वर्षाचा 80 वर्षाचा अंशीराम तात्या. मी दर्शनाला चालू विठ्ठल बाबा ते पुढून आलो. माया पुढे आल्या माया पुढे करायला शंकर आणि आमच्या का गोळ्या संपल्या का काय बाबा. म्हातारे माणसं सुद्धा गाण्याच्या नादी लागले होते. काय काय गाणी नाद लावून सोडतात. पूर्वी खेड्यामध्ये वासुदेव यायची. वासुदेव सुद्धा किती गोड गाणी म्हणायचे ऐका. वासुदेवाची ऐका वाणी वासुदेवाची ऐका वाणी या जगात नाही राम दाम करे काम वेड्या काम करी
दाम करे काम वेड्या दाम करे काम पैशाची जादू लय बारी तान्या पोराला त्याची हवं पैशाची जादू लय बारी तान्या पोराला त्याची हवं आ पैशासाठी सारी माणसा पैशासाठी सारी माणस झाली गुलाम दाम करे काम वेड्या दाम करे काम दाम करे काम वेड्या वासुदेव किती गोड गाणं म्हणायचे पैशाची जादू लय बारी तुम्ही एखाद्या लहान मुलाला दुकानावर जायला सांगा अजिबात जात नाही खिशात हात घालायचं नाच नोट बाय करायची बिंग दुकानावर पडत पैशाची जादू लय बारी तान्या पोराला त्याची हवं अहो त्याच नाही आमच्या सारख्या कीर्तनकारांना अगोदर तारीख घेतलेली असावा आणि दुसरीकडून फोन यावा बाबा तिकडच्या पेक्षा 5 वाढून देतो ती इकडे फोन करते म्हणते पोटातच दुखायले कशी कळ लागत मिळत लागत नाही बाबा पैशासाठी सारी माणस झाली गुलाम दाम करे काम वेड्या दाम करे काम चला विषय बाजूला गेला कुठून गोड चाल म्हणली म्हणून थोडं बाजूला गेलो ऐका हरी मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी फक्त मुकांना हरी नावाचं भजन करा त्याचे एवढं पुण्य बाबा कुठत नाही पण लोक अर्थाचा अनर्थ करतात पाठीमाग मी आळंदीला सप्ताह केला 407 पिकं भरला आळंदीला गेलो काल्याचं कीर्तन झालं आमच्या गावची शांता काकू माझ्याकडे आली मला म्हणती मुक्कू मी म्हणलं बोलणं काकू म्हणे वागा मी आळंदीला लई वेळेस आले पण पुण्यात कधी गेले नाही म्हणलं काय म्हणली चल पुण्यात म्हणलं चल आम्ही पुण्यामध्ये फिरायला गेलो बाबा त्या शांता काकून एक मोठी बिल्डिंग बघितली शांता शेजारी गया उभा होती शांता गयाला म्हणते गयो बघ ना किती मोठी बिल्डिंग आहे गया म्हणती मा याच्यानंच म्हणते गय पुण्याची गणना कोण करी मी म्हणलं बाई पुणे वेगळं पुण्य वेगळं अर्थाचा अनर्थ करू नको कोण कुठं कोणती भाषा वापरत सांगता येत नाही मी एकदा बसनं कीर्तनाला निघालो माझ्या पुढच्या सीटवर एक इंग्लिश बाई मराठी बाई बसल्या आम्ही 3 जण अंबाजोगाईमध्ये संगच उतरल्या मराठी बाई पडली खड्यात ते बघितलं इंग्लिश बाई म्हणली ओ माय गॉड मराठी बाई म्हणली तो बाप गॉड तू माय गॉड पण मला खड्याच्या बाई काढ मला बाकीच्या काही घेणं देणं नाही कोण कुठं कोणती भाषा वापरेल काय सांगता येत नाही बाबा पण अर्थाचा अनर्थ करायचा नाही हरी नावाचं भजन करायचं पुण्याची गणना कोण करी ऐका हरी नावाच्या भजनाचे तुम्हाला फायदे सांगतो ज्ञानोबा काय म्हणतात अमावस्याची रात्र असावा काळा कुट्टा अंधार असावा रात्रीचे 2:15 वाजलेले असावा कसं अमावस्याची रात्र काळा कुट्टा अंधार रात्रीचे 2:15 आणि एकटा सकाराम तात्या गावाच्या दार्यावर असावा कसं अमावस्याची रात्र काळा कुट्टा अंधार रात्रीचे 2:15 आणि एकटा सकाराम तात्या गावाच्या दार्यावर आणि तितक्यामध्ये सकाराम तात्या पुढे येऊन भूत बसावा भूताला बघून सकारामनं पळायचं नाही जाग्यावर हरी नावाचं भजन करायचं सकारामला बघून भूत पळत येत पडे भूत बाधा हरि उच्चारणी अनंत तापरासी हरि उच्चारण मंत्र हरी उच्चारणी ऐका मंत्र आगाध पळे भूत बाधा बेनेत येते ऐका हरी नावाचं भजन केलं की भूत पळून जातात याच्या पुढे बोलतो हरी नावाच्या भजनाचे फायदे सांगतो ज्ञानोबा काय म्हणतात आजकाल एखाद्याला म्हणणं तुला लग्न करायचं का संसारात जाताना लेकरं 2 टांगात जातात पण संसारात गुंतलेले लेकरं इकडं आणायची म्हणले की वडीत ताणीत आणावं लागतात उदाहरण 2 मिनिटांमध्ये सांगतो गाईचं दूध काढायच्या टायमाला वासरू सोडल्यावर गाईकड लवकर जातं का कोट्याकडे लवकर येतं गाईकड बरोबर ना 2 टांगात जातं पण गाईकड गेलेलं वासरू कोट्याकडे आणायचं म्हणलं कसं आणावं लागतंय ही असत ना ही असं वडीत आणावं लागतंय तसंच आजकाल लेकर संसारात जाताना 2 टांगात चालले पण संसारात गुंतलेले लेकर इकडं आणायचे म्हणले की वडीत आणावं लागते कसे ही चल पागायनाला ही चल गाता बदनाला ही चल भागवताला ही चल हरिपाठाला असत ना ही चल कीर्तनाला असे वडीत आणावं लागते ज्ञानोबा काय म्हणले ती लेकर आहेत ना संसाराला अशी फिट चिटकलेत तिथून जर तोडायचे असतील संसार करता करता त्याला हरी नावाचं भजन कर म्हणा संसार तुटून पडतो तुटेल धगने प्रपंचाचा तुटेल धगने प्रपंचाचा तुटेल धगने प्रपंचाचा
ज्ञानदेव म्हणे हरीच भक्त गणे ज्ञानदेव म्हणे हरीच भक्त गणे ज्ञानदेव म्हणे हरीच भक्त गणे ज्ञानदेव म्हणे हरीच भक्त हे तुटेल धरणे प्रपंच तुटेल धरणे प्रपंचात तुटेल धरणे प्रपंचात असं तुटेल धगणे प्रपंचाची ही ताकद हरी नावाच्या बदनाची. याच्यापुढे बोलतो ज्ञानोबा काय म्हणतात, मन तिचे वाच्या तया मोक्ष. ही ताकद हरी नावाचं भजन केल्यावर याच्या पुढे बोलतो ज्ञानोबा काय म्हणतात, भजन करता येत नाही तुम्ही मुकेत ना बाबा. ऐका, भजन करता येत नाही तुम्ही मुकेत, एक काम करा, हरी नावाचं भजन श्रवण करा. सोयाबीन काढल्याच्या नंतर खरं सांगा, शेतकरी किंमत भुशाला देतो का सोयाबीनला देतो? बोला. सोयाबीनला भुशाला किंमत आहे का? अजिबात नाही. जशी शेतकऱ्याच्या पुढे भुशाला किंमत आहे तशी हरी नावाचं भजन श्रवण करणाऱ्याच्या पुढं मोक्षाला किंमत आहे. मोक्ष त्याचे भूषद गोष्टी हरी नामामृत सेवी सावकाश हरी नामामृत सेवी सावकाश त्याचे भूषद गोष्टी पुढे भजन करता येत नाही, हरी नामामृत सेवी सावकाश मोक्ष त्याची भूषद गोष्टी पुढे. ही ताकद हरी नावाच्या बदनाची. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस भजन केलं पाहिजे. पण आता या माता माऊल्या रात्र भजन करतात, पण कुठून भजन आणतात मिळत लागत नाही. याचे भजन रातभर पाकडन काय नाही सापडलं. लॉकडाऊन मध्ये मला कुठे कीर्तन नव्हतं, मला नाही तेव्हा सगळेच घरी होते बाबा, कुठं कीर्तन नव्हतं. मी गेलो आमच्या गावातल्या बायाच्या बदनात, आमच्या गावच्या शांता काकून अभंग सुरू केला. आग आग विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन, तुझी आठवण लैले येते ना म्हणून मिस कॉल तुला देते, तू रे देवाचा आई देवन माझा नंबर करी सेव. म्हणलं कशाला? म्हणे माय महाराज मला देवाचं स्टेटस दिसणू. म्हणलं तुला का पिसाळ्याला कुत्र चावलं का बाई? देव कोणाचे नंबर सेव करेन? त्या मोबाईलनं तेवढा काळ बिघडला विठ्ठल महाराज. 2-3 दिवसाखाली मला एक फोन आला, हॅलो कोण बोलतोय? म्हणलं मुकुंद महाराज गात बोलतो. त्यानं फोन कट केला. पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन केला, हॅलो कोण बोलतोय? म्हणलं मुकुंद महाराज गात बोलतो. त्यानं फोन कट केला. पुन्हा तिसऱ्या दिवशी फोन केला, हॅलो कोण बोलतोय? म्हणलं मुकुंद महाराज गात बोलतो. त्यानं फोन कट केला. मी रिपीट लावला. म्हणलं भाऊ गेले 3 दिवस झालं तुम्हाला फोन लावायला, मुकुंद महाराज गात बोलतो म्हणलं की कट करायला, नेमकी तुझी अडचण काय? ते म्हणे काहीच नाही मुकुंद बाबा, नेमके तुळशीचे लग्न झाले. म्हणला माझं लग्न जमलं होतं. हा नंबर तिकडचा होता पण तुम्हालाच लागायला. म्हणलं भाऊ यांचा प्रॉब्लेम कमी जास्त होत असते नंतर लावून बघ. त्यानं फोन कट केला. पुन्हा 5 मिनिटांनी मला फोन केला, हॅलो कोण बोलतोय? म्हणलं मी संध्या बोलते. ते मला 3 दिवस झाला फोन लावायला कोणी मुकुंद महाराजालाच लागायलाय. म्हणलं अव नेटवर्क प्रॉब्लेम होता. ते म्हणला मग तुला तिकून लावायला काय झालं? म्हणलं व्हाय व मो बॅलन्स संपलंय. ते मला दमद मी तुला आता रिचार्ज करतो. त्यानं फोन कट केला आणि 899 3 महिने अनलिमिटेड पॅक मला केला. आणि पुन्हा 5 मिनिटांना फोन केला, हॅलो कोण बोलतोय? म्हणलं मुकुंद महाराज गात बोलतो. मला बावळत काम झाले बाबा त्या मोबाईलला. काय सांगावं तुम्हाला, त्या इन्स्टानं स्नॅपनं येडे करून टाकले. हो बाबा विठाला पांचट बदल तिचा अभंग झाला आणि दुसरीनं सुरू केला बाबा कोरोना लवकर जाऊ दे ना, माझ्या बबड्याचं लगीन होऊ दे ना. म्हणलं बाई तुया काय बबड्याचं लगीन होत नाही? सध्या बबडी एवढी बेजा घेत. मी कुठं कीर्तनाला गेलं की म्हणते बाबा हाय का ठापा ठ्यापा. म्हणलं मॅच कीर्तन करून जोड लावला तर तो काय सांगू बाबा. पांचट काम झालंय. पण पांचट बदन देवाला आवडत नाही. हरी नावाचं भजन करायचं. का करायचं बाबा? जड जीवा तागन हरी राम कृष्ण नाम सर्वदोष हरण हे जड जीवा तागन हरी हरी एक. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस भजन केलं पाहिजे. आजकाल लोक संसार सायासन करायलेत बाबा, पण हरीशी न भजेशी कवण्या गुणी भजन करायला दीन रजन हाची धंदा, दीन रजन हाची धंदा, हे दीन रजन हाची धंदा, दीन रजन हाची धंदा, हे गोविंदाचे पदा
गजनी हाचीनंदा गोविंदाचे पोवाडे रात्रंदिवस देवाचं भजन केलं पाहिजे हरी नावाचं. पण भजन करत असताना मन लावून काय केलं पाहिजे बाबा भजन केलं पाहिजे. आजकाल लोकांच्या बदनाला दम नाही. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आमच्या सारखं मागाच काय बाबा कमी वयात तुम्ही महाराष्ट्र नाव केले. एकदा मुकुंदा पुढे गेला ना लायक ते गोच बोंबलत फिरायले. महाराज म्हणजे तोंडाव चांगलं म्हणला चांगले पिन हाणायला. भजन ते वंगळ वाणी नका जाणे चुकेना. मोकळ्या मनानं देवाचं भजन करायचं. प्रेमाविनं भजन नाकाविनं मोती आरताविनं पोती वाचून काय. नाथ बाबा म्हणतात भजन प्रेमानं असलं पाहिजे दादा. एका जागा बाबा मी कीर्तनाला गेलो पुढे म्हणणाऱ्यानं चाल 2.5 मात्र्यात म्हणली. किती मात्र्यात? 2.5. मी म्हणलं सका ते म्हणलं 2.5 मात्र्यात म्हणली. पण का म्हणून म्हणली चार म्हणलं का म्हणून म्हणली. ते म्हणला याच्यानं मी चाल म्हणली माया मागच्याला म्हणता येऊन म्हणून चाल म्हणली. आता इमानदारीनं सांगा दिवसात काय करीन का टप्पू देईन. ऐका दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी भजन करत असताल तुमचं भजन शून्य. हरी नावाचं भजन केलं पाहिजे पण मन लावून भजन केलं पाहिजे. माझ्या साधू संतानं मन लावून भजन केलं त्याचं मन राम झालं. मन हे राम झाले त्याचं मन राम झालं. एकदा मनानं भजन केलं सगळे इंद्रिय आपुमात्या भजन करतात सगळे इंद्रिय. म्हणून मनानं भजन केलं पाहिजे. ऐका मनानं भजन केलं की इंद्रिय आपुमात्या भजन करतात. काय झालं आमच्या गावामध्ये एका म्हातारीनं म्हाताऱ्याला आईस करायला 100 रुपये दिले. काय करायला आईस करायला. आता विठ्ठल महाराज 100 रुपयात कुठं आईस होत असती का. म्हाताऱ्यानं 100 घेतले घ्यायला गेलं. गेल्या दाढी कटिंग केली. दाढी कटिंगला 50 गेले. खाली किती राहिले 50. मित्र कंपनी भेटली चहा पाणी केली. चहा पाण्याला 25 गेले. खाली किती राहिले 25. भिकारी भेटला भिकाऱ्याला 5 दिले. खाली किती राहिले 20. आजकालचे भिकारी बिले स्टँडर्ड झालेत बाबा. मी शेलूला बस स्टँडला उभा राहिलो एक भिकारी आलं म्हणला बाबा द्या ना 5 रुपये. मी मोकळ्या मनाने खिशात हात घातला त्याला दिले. मला काय तुमचे घ्यायचे त्याला द्यायचे. 5 रुपये त्याला दिले. ते गेलं पुन्हा वापस आलं. म्हणला बाबा आणि 5. म्हणलं आता कशाला. म्हणला माझ्या मैत्रिणीला. म्हणलं तुला मैत्रिणी का. म्हणला तिच्यामुळे तर भिकारी झालो. हॅलो भिकाऱ्याला 5 दिले. खाली किती राहिले बाबा 20. वा वाज वाटतं एकदा पप्प्यासाठी. ऐका खाली किती राहिले बाबा 20. म्हाताऱ्याला गुलाबजामुन खायचा लयत ना. गेलं स्वीट मार्केट मध्ये कितीचे किती. म्हणला 25चे 7 20चे 5. 5 गुलाबजामुन त्यानं डिश मध्ये टाकले आणि वरून पाक टाकू लागलं. ते म्हातारा म्हणलं पाकाचे पैसे किती. ते म्हणला पाक फुकट आहे. ते मला एक काम कर ते गुलाबजामुन घेऊन वाटी बघ पाकच दी. ते म्हणला बापू तू आज गुलाबजामुन घेतले तर पाक काय बाबा फुकट आहे. तसंच आहे एकदा मनानं हरी नावाचं भजन केलं ना बाबा सगळे इंद्रिय आपुमात्या भजन करतात. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस हरी नावाचं भजन केलं पाहिजे. विठाला विठाला ऐका पण आजकाल लोक भजन करायला तयार नाहीत. काय झालं कोणी बी स्वतःला शहाणं समजायला. मी काय कमी आहे का मी काय कमी आहे का. कधी स्वतःला शहाणं समजायचं नाही. आपल्या इकडे एक म्हणे बाबा लोक शहरापेक्षा सव्वाशे आहेत. काय झालं आमच्या गावात 35 वर्षाचा पप्या नावाचा मुलगा. किती वर्षाचा 35. पप्याचं लग्न जमणं. एक दिवशी माझ्याकडे आला. मला म्हणते मुक्कू. मी म्हणलं बोल ना पप्पू. म्हणला बाबा आपलं लग्न जमणं. म्हणलं प्रॉब्लेम. म्हणला मला लहानपणापासून दात नाहीत. म्हणलं एक काम कर पगबनीला जाण दात बसून. पप्या पगबनीला गेला दात बसून आला. दुसऱ्या दिवशी मुलगी बघायला गेला आणि गेटकीन लग्न करून आला. मी सहज दर्शनाला निघालो. म्हणलं बाबा झालं आपलं. म्हणलं काय. म्हणला शुभ मंगल सावधान. म्हणलं कधी. म्हणला काल बघायला गेलो आणि घेऊनच आलो. म्हणलं आनंदाची गोष्ट आहे. म्हणला चल घरी चहा घ्यायला. आम्ही त्याच्या घरी चहा घ्यायला गेलो. आम्ही दोघं खुर्च्या बसलो. मध्ये टेबल होता. त्यानं त्याचे दात काढून टेबला उठवली आणि बायकोला 2 कप चहा सांगितला. दात काढे टेबला उठवली आणि पप्या मोठमोठ्याने हसायला लागला. म्हणलं पप्या तू का म्हणून हसायला. ते म्हणला बाबा म्या माझ्या बायकोला लयच फसिलं. म्हणलं काय फसिलं. म्हणला मला लहानपणापासून दात नव्हते तरी तिच्या संग मी लग्न केलं. बायको मधून आली. एक चहाचा कप माझ्या हातात एक चहाचा कप त्याच्या हातात. त्याची बायको त्याच्यापेक्षा दुपटीनं हसायली. हे काळी 2 लाठी पांढरी चागला. एवढी मोठमोठ्यानं हसायला लागली. बाबा म्हणलं वहिनी तुम्हाला येणं फसिलं तुम्ही खुशाल दात काढायला. म्हणे बाबा येणं मला काहीच फसिलं नाही. म्हणलं कसं काय. म्हणली याला लहानपणापासून दात नाही तर आणि मला केस नाही. तिनं टोपच उचलून दाखवलं. एवढे लोक हुशार आहेत. कशाला स्वतःला शहाणं समजता. एकापेक्षा एक लोक चापले आहेत बाबा. हो ना बाबा. मी एकदा एसटीनं कीर्तनाला जाऊ लागलो. एकादशीचा दिवस होता. भूक लागली काय खावा काय खावा. एक जण भैमुगाच्या शेंगा ऐकू लागलं. म्हणलं दिस शेंगा. 20 रुपयाचे शेंगा घेतले पण मी खात नव्हतो बाबा. माझ्या मागे एक जण बसलं होतं. म्हणलं बाबा शेंगा घेतल्यास पण खाईनच का म्हणून. म्हणलं खाल्ल्यावर टकपलं टाकू कुठं. माझ्या मागचं मला म्हणते टाक पुढच्याच्या खिशात. म्हणलं त्याला कळालं होते बदा बदा मागीन. ते म्हणलं त्याला कळत नाही
मी म्हणलं कस काय कळत नाही ते मला त्याला कळत नाही. मी म्हणलं कस काय कळत नाही ते मला त्याला कळत नाही. मी म्हणलं कस काय कळत नाही ते मला 1 तास झालं मी तुझ्या खिशात टाकलं तुला कळालं का? एवढे लोक हुशार आहेत. कशाला स्वतःला शहाणं समजिता बाबा? एकापेक्षा एक लोक हुशार आहेत. तुम्ही म्हणताना आजचा कीर्तनकार लय सटाके हाणायलाय, पण कीर्तनकार झाल्याच्या नंतर कीर्तनकारामागं 4 काम असतात. कोणते? पक्वाद्याला वाटते कीर्तनकार तालात असावा, गायकाला वाटते कीर्तनकार स्वागत असावा, बाबांना वाटते चिंतन असावा आणि नवतरुण मित्रमंडळीला वाटते विनोद असावा. 4ही कामाला सांभाळून घेणारा कीर्तनकार. आईसाहेब जर घरी स्वयंपाकाला बसल्या 4 कामं कोणते? काटवटीतली भाकर थापली पाहिजे, तव्यावर टाकलेली पलटली पाहिजे, पुडी लावलेली फिरली पाहिजे आणि सरपण बरोबर लोटण्यात आलं पाहिजे. नाही तर काटवटीतली मोडली, तव्यावरची चिटकली, पुडी लावलेली पेटली, सरपण खुटांबर जळतन बाई तंबाखूला लावते चुना. उपयोग आहे का कीर्तन? काय कीर्तन सांगायतले लोक डुकल्या द्यायतले त्याला किंमत नाही. विठाला विठाला कीर्तनात आपण 4ही काम करतो बाबा. ऐका विषय चालला काय? हरी नावाचं भजन प्रत्येक माणसानं केलं पाहिजे. तुम्ही म्हणताल महाराज आम्ही हरी नावाचं भजन केल्यावर काय होईल? हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळा, हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळा, हरी हरी तुम्ही म्हणारे टाळ 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 टाळ. हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळा. तेने मायाचा तुटईला अनेक नका पडू, वा वा. अनेक नका पडू, असं हरी हरी तुम्ही म्हणागे सकळ तेने माया जाळ तुटतील. हरी नावाचं भजन करा. तुम्ही म्हणता नाही केलं इथं आमचं काही जात नाही. महाराज म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतलाय. येते कोणाचे काय बा गेले, येते कोणाचे काय बा गेले, येते कोणाचे काय बा गेले, येते कोणाचे काय बा गेले. येते 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 कोणाचे काय बा गेले, येते कोणाचे काय बा गेले, येते कोणाचे काय बा गेले, येते कोणाचे काय बा गेले. ज्याचे त्यानं अनायित केले, ज्याचे त्यानं अनायित केले. येते 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 कोणाचे काय बा गेले, येते कोणाचे काय बा गेले, येते कोणाचे काय बा गेले, येते कोणाचे काय बा गेले. असं वाटायले पाठ 4 वाजतोय कीर्तन सोडून. कोणा कोणाला वाटायले हात वर घ्या बघ मागाच. कोणा कोणाला वाटायले कीर्तन संपावा. ऐका बाबा हरी नावाचं भजन करा. नाही केलं ज्याचे त्यांना नाही तर केले. तुम्ही म्हणताल महाराज आमच्या माग संसारी असोनी संसारी जीवे गुकरी वेदशास्त्र बागी बाह्य सदा. संसारामध्ये राहून सुद्धा परमार्थ करता येतो. 2 मिनिटांमध्ये ऐका धावते वेगात सांगतो. सचकन गाडीची स्पीड घेतो. संसारामध्ये राहून सुद्धा महाराज परमार्थ करता येतो. कसं ऐका. शुकाचार्य महाराज व्यास महर्षीचे चिरंजीव शुक महाराज बसले होते. व्यास महर्षी जवळ गेले. बाळा इकडचा ठेपा आलता लग्नाचं कसं करायचं? शुक महाराज म्हणले बाबा मला लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही, मला फक्त देव प्राप्त करायचा आहे. व्यास महर्षी म्हणले बाळा लग्न करून सुद्धा संसार करता येतो. कोणी केला? म्हणले जनक राजानं. कुठं राहतो? मिथिला नगरीमध्ये. शुकाचार्य महाराज म्हणले मी त्यांना जाऊन येतो, भेटून येतो आणि मग लग्नाचा निर्णय घेतो. शुकाचार्य महाराज मिथिला नगरीमध्ये गेले. जनक राजाच्या द्वारात गेले. द्वारपालानं शुकाचार्य महाराजाला अडवलं. कोण आहात तुम्ही? जा तुमच्या राजाला सांगा मी शुक आलोय. द्वारपाल आतमध्ये गेले. जनक राजाला म्हणले बाबा कोणतरी आले मी शुक आलोय म्हणून सांगतोय. द्वारपालाला जनक राजानं सांगितलं त्यांना एक सांगा जे काही सोबत आणले ते टाकून द्या मग आतमध्ये प्रवेश घ्या.
द्वारपाल आले शुकाचार्य महाराजाला म्हणले बाबा जे काही सोबत आणले ते टाकून द्या मग आतमध्ये प्रवेश घ्या. शुकाचार्य महाराजाला वेळ कमी असल्यामुळे लवकर कळालं. मी टाकून दिले शुकाला म्हणून सांगा. शुकाचार्य महाराज आतमध्ये गेले. जनक राजाचं दर्शन घेतलं. राजेसाहेब लग्न करून परमार्थ कसा करता याचं मला उत्तर द्या. जनक राजा म्हणले उत्तर देतो पण आमच्या गावचा एक नियम आहे. काय नियम आहे? आमच्या इथं कोणी अतिथी पाहुणा आला आम्ही त्याला गावामध्ये प्रदक्षिणा करायला लावतो. प्रदक्षिणा करत असताना त्याच्या हातामध्ये पगात देतो. पगातीमध्ये गच्च भरून पाणी टाकतो आणि त्याच्या मागे एकच काम. कोणतं काम? पाण्याचा थेंब खाली पडू द्यायचा नाही. चालतंय. शुकाचार्य महाराजांना पगात घेतली. प्रदक्षिणा केली. घरी आले. जनक राजाला म्हणले बाबा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जनक राजा शुकाचार्य महाराजाला म्हणले उत्तर देतो पण आम्ही आमच्या अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय उत्तर बोला? तसं म्हणल्याच्या नंतर जनक राजा शुकाचार्य महाराजाला म्हणतात तुम्ही आमचं गाव बघितलं का? शुकाचार्य महाराज म्हणले बाबा आम्ही तुमचं गाव बघितलं नाही. कस काय? आताच आमच्या गावातून काय केली? प्रदक्षिणा. गाव कस काय बघितलं नाही? शुकाचार्य महाराज म्हणजे हे लोडणं माया मागं लावलं. कोणतं लोडणं? पगातीतल्या पाण्याचा थेंब खाली पडू द्यायचा नाही. आमचं पुरेपूर लक्ष पगातीतल्या पाण्यात होतं. महाराज म्हणले तसंच आहे ना बाबा. संसारूपी गावातून जाताना संसारूपी गावात लक्ष द्यायचं नाही. जे लक्ष तुम्ही पगातीतल्या पाण्यात दिले संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. महाराज म्हणतात तर जसं पगातीतल्या पाण्यामध्ये लक्ष दिलं तेच लक्ष भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये द्यायचं. आसोनी संसारी वेदशास्त्र बागे बाह्य सदा. महाराज म्हणले तसं भजन केलं पांडवाने. परिणाम झाला काय? अभंगाचं ज्ञानदेव म्हणे व्यासाची कोणा. ज्ञानदेवा म्हणे व्यासाची कोणा. देव म्हणे व्यासाची कोणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा करे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे पांडवा हरिमुखे ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना द्वारकेचा गाणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. 3 चरणामध्ये जी भक्ती सांगितली ती पांडवाने केली. परिणाम द्वारकेचा गाणा पांडवा घरी. आता खरं सांगा पांडव घराणा कसा होता? लग्नाच्या अगोदर मुलं बाळ कुठं झाली दादा? पांडव घराण्यात. कोणती सांगती देवाला? कर्ण पांडवगी पहिला. जीवलग मित्र म्हणायचं, प्राण सखा म्हणायचं. दोन्ही मित्रांनी एका ताटात जेवायचं आणि शेवटी मित्राचीच बहीण पळून न्यायची. कुठं घडले बाबा? पांडव घराण्यामध्ये. कृष्ण परमात्म्याची बहीण अर्जुनानं पळून नेली तरी कृष्ण परमात्मा बाबा अर्जुनाचा सारथी झाला. याच्या पुढे जाऊन बोलायचं झालं ऐका. महाराज म्हणले पांडव कुळाकडे बघितलं तरी दोष लागतो. अशा पांडवा घरी द्वारकेचा गाणा पांडवा घरी. का हो बाबा नेमकं काय झालं असेल? महाराज म्हणले वनवास होता पाहते पांडव अखंड वनवासी. परित्या देवासी आठवे ते. परित्या देवासी आठवी आठवे ते. कलदासी पिता घरी तुझाच. ऐका बाबा रात्रंदिवस वनवास होता आपण भजन सोडलं नाही म्हणून द्वारकेचा गाणा पांडवा घरी. हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. दावत्यागामध्ये अभंगाचा अर्थ झाला. एकदा नियमाप्रमाणे भजन. सर्वजण हातवर घ्या. घ्या सर्वजण. हात मलेलो हरी काना विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी काना तारी तारी पांडुरंगा. हो तुमलेलो हरी काना विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी काना विठ्ठल पांडुरंगा. हे पांडुरंगा
पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा हे पांडुरंगा 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 हे तुमले लागे काना विठ्ठल पांडुरंगा हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हे अक्कल गौरम करुणावतारम संसारसागम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम मगधयामि भवं भवामि सहितं नमामि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हे विठोबार कुमारी हे जगोपाल कुमारी हे विठोबार कुमारी हे जगोपाल कुमारी हे विठोबार कुमारी या हातखाली म्हणा मागवाच घेतली तो कोण ऐकत बसले ऐका बाबा देवाची द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तीच्या साथ गेले हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी धावत्यागामध्ये अभंगाचा अर्थ झाला बाबा. जाता जाता एक दोन गोष्टी महत्वाच्या. पहिली गोष्ट मुलाला संस्कार लावा. व्यसनाच्या आधीन जाऊ नका. वडिलांची सेवा करा. सीमेवरच्या जवानाची बळीराजाची आठवण काढून झोपा. पहिला मुद्दा मुलाला संस्कार लावा. पैसे कमवण्यात हुकला तरी चालल पण संतती चांगली कमवा दादा. ऐका संतती चांगली कमवा. जिजामाताने छत्रपती शिवाजी महाराजाला संस्कार लावले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना केली आणि आज कीर्तनाच्या मंडपामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बघायला मिळतोय. हे फक्त जिजामाताचे उपकार आहेत दादा, फक्त जिजामाताचे. म्हणून प्रत्येक मातेनं आपल्या मुलाला संस्कार लावले पाहिजे. प्रत्येक मातेनं एकदा या सगळ्या जिजाईसाठी टाळी वाजवा. वाजवा टाळी. कशामुळे टाळी बाबा? या बिचाऱ्या मालिकाचा त्याग करून कीर्तनाला आल्यात म्हणून टाळी वाजवा म्हणलं, बाकी काही नाही. त्याची मालिका लागलेली असली की त्या नवऱ्याला किंमत देईनत, कोणाला देईनत बाबा. बाया येड्या केल्यात मालिकानं, गडी गेडी केलीत मोबाईलानं बाबा. आमच्या गावात मी घरी जेवायला बसलो बाबा, मी बायको मालिका बघू लागली. मालिका बघायच्या नादात ती मला चपाती वाढायला आली. ताटात चपाती वाढवायची ऐवजी तिनं गिलासात वाढली. मयस या जागी मागात होती म्हणून बाबा असं कसं म्हणलं, चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घालायची. आता काय सांगा बाबा, हो ना, आपले दात ना आपलेच होतं, काय करावा. त्या मालिकानं बाया येड्या केल्यात बाबा. पण ऐका, जिजामाताने छत्रपती शिवाजी महाराजाला संस्कार लावले म्हणून स्वराज्याची स्थापना झाली. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावा असं प्रत्येकाला वाटतं बाबा, पण त्याच्यासाठी अगोदर जिजामाता पाहिजे. आताची जिजामाता माफी मागून बोलतो बाबा, माफी मागून बोलतो. आताची जिजामाता गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे तरी जीन्स पॅन्ट टी शर्ट घालायली. आता खरं सांगा, हसण्यावारी गोष्ट नेऊ नका. अरे एकमेव देश असा आहे, भारत माता, पाकिस्तान माता नाही, जपान माता नाही, अमेरिका माता नाही. एकमेव देश असा आहे बाबा, भारत माता. इंडियाज माय मदर कोणाला म्हणायचं आहे का दादा? जिच्या डोक्यावर पदर, जिच्या डोक्यावर पदर, जिला नवऱ्याची कदर, तीच इंडियाज माय मदर, तीच इंडियाज माय मदर. आपण आपली संस्कृती जपली पाहिजे बाबा, जपली पाहिजे. जिजामाताने छत्रपती शिवाजी महाराजाला संस्कार लावले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना केली. कितव्या शतकामध्ये? ऐका, 16व्या शतकात एक तारा चमकला माझी जाऊच्या पोटी, सूर्य उगवला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला. 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 हात बघे, हात हात सागवाचा. वा वा, जय भो. पाठीमागं बसलेले आगे कळू द्या परिसरामध्ये, पाचशे गावामध्ये सप्ताह सुरू आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा जे जे काय होते बाबा कळू द्या. हे 16व्या शतकात एक तारा चमकला माझे जाऊच्या पोटे,
सूर्य उगवला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला. शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला. हे बरी आईला माझ्या राजाची दस्त. ऐका दादा, जिजामाताने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार लावले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना केली. ऐका, आगे तुम्हाला दुधाचा अभिषेक करणारा राजा दिसल. ऐका, तुम्हाला दयाचा अभिषेक करणारा राजा दिसल, पण रक्ताना अभिषेक करणारा फक्त माझा छत्रपती शिवाजी महाराज आहे. ऐका दादा, जिजामाताने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार लावले. जसं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला येताना कंस मामा कापत होता, तसंच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की अफजल खान कापत होता. हे बरी आईला माझ्या राजाचे दास्ते. आर्या 16व्या शतकात एकदा जमकला माझे जावच्या पोटे सूर्य उगवला. शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला. 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 राजा शिवाजी जन्मला. राजा शिवाजी जन्मला. राजा ऐका, तुम्ही म्हणताल मुकुंद महाराज तुम्ही काय बिघडले का? कीर्तनाचा नियम आहे जेणेकरून मोठी ठसावी श्रीहरीची. आईशी कीर्तन मागत आई संताच्या घरची. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचा पोवाडा म्हणताय. छत्रपती शिवाजी महाराज का देव आहेत का? माझे छत्रपती शिवाजी महाराज देव नाहीयेत, पण आज जो देवळातला देव आहे तो फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. म्हणून एक सांगू बाबा, देवाच्या नंतर बाबा दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. ऐका, आता खरं बघितलं तर महाराज ऐका, किती फेब्रुवारी आली आपली आता? छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती सुद्धा जवळ आली. म्हणून महाराज ऐका, मुलाला संस्कार लावा, व्यसनाच्या अधीन जाऊ नका. बस सेवेला येतो पूर्ण राम. खरं बघितलं तर बाबामुळे येण्याचा योग आला आणि बाबा सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित राहिले. एकदा बाबासाठी मनाभावातून टाळी वाजवा. एखादा अपशब्द गेला असेल, बोलिले लेकुरे वेळी वाकडे उत्तरे कराक्ष महापराध महाराज तुम्ही सिद्ध. मी काय कीर्तनकार नाहीये दादा, पण आले देवाजीच्या मना ते कोणाचे चालेना. सगळं महाराज ज्ञानोबागाच्या आशीर्वादानं सगळं महाराज व्यवस्थित सुवे. आणि खरं बघितलं तुम्ही काय कीर्तनकार नाही, पण बोबड बोलते कसं बोलते ऐकायला म्हणून तुम्ही सर्वजण कीर्तनाला आले. त्याकरिता सर्वांचे मनापासून आभार. एखादा अपशब्द गेला असेल माझी मला परत द्या. सर्वांनी सुंदर साथ दिली त्याकरिता सर्वांचे मनापासून आभार. नाही त्या गडी फाट्याहून लई वेळेस गेलो बाबा, पण मध्ये येण्याचा कधी योग नाही. मगच बैठकीमध्ये एक जण म्हणले, बाबा इथून जाताना यायचं ना कधी चहा घ्यायला. म्हणलं मी काय फेपशीवालाय का काय बाबा, गल्ली बोटीनं घुसायचं मत नाही, आमंत्रण निमंत्रण लागतं. पण चला बाबामुळे येण्याचा योग आला. तसेच महाराज गोरक्षनाथ महाराज सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. सर्वांनी सुंदर साथ दिली. एकदा सगळ्यासाठी टाळी वाजवा. बस सेवेला इथं पूर्ण आहे राम. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. क्षमा करा नारायण नारायण